रामकृष्ण हरी, राधे राधे. तर बघू शकता, आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं. आपण यात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी सावरिया शेठ मंदिराचं दर्शन घेऊन आणि नंतर मीराबाईच्या सावरिया शेठ मंदिरामध्ये गेलो होतो. त्यानंतर आम्ही दर्शन घेतले होते पुष्करचे. तर तुम्ही हे पुष्करचे फोटो बघू शकता. तर हे सावरिया शेठ मंदिर जे आहे हे मीराबाईचे सावरिया शेठ आहे आणि खूप छान हे मंदिराचा नजारा आहे, तुम्ही बघू शकता. इथलं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे. इथं गेलं की घरी यायची इच्छाच होत नाही. बघा तुम्ही किती छान त्या ठिकाणी गार्डन आहे आणि मंदिराचा नजारा. त्यानंतर आम्ही निघालो, दर्शन वगैरे झाले आणि निघालो होतो आम्ही पुष्करला. जे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे पुष्करमध्ये. मग पुष्करमध्ये आल्यानंतर बघू शकता इथले दुकानं. या दुकानांमध्ये पर्स वगैरे सर्व काही राजस्थानी वस्तू मिळतात. आणि आता आम्ही मंदिरामध्ये वरती जात आहोत. विश्वामधलं एकच मंदिर आहे हे ब्रह्मदेवाचं आणि हे आहे पुष्करमध्ये राजस्थानला. तर बघू शकता हे ब्रह्मदेवाचं, या पूर्ण विश्वामध्ये ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे आणि ते आहे पुष्करला. तर आम्ही पुष्करला दर्शन वगैरे घेतले आणि नंतर बाहेर आल्यानंतर सर्वांनी फोटो काढले. तर बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेरचा हा नजारा. हा आमचा किरण दादा, याला फोटो काढायचे होते. तर त्यानंतर पुन्हा आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. आल्यानंतर आम्हाला छान असे घागरे दिसले. मग आम्ही तिथले घागरे घेतले. किरणने एक घेतला आणि अक्षराने एक घेतला. त्यांना घालायचे होते वृंदावनला. हाय गाइस, तो मैं इधर अपना घर बना रही हूँ जो हम इधर बना रहे हैं सावरिया शेठ मंदिरामध्ये टाकायचे राहून मैं अपना घर बहुत बड़ा बनाना चाहती हूँ. घर किरणने बांधलं होतं. कारण विटांचं घर बांधलं की म्हणता आपलं घर लवकर होतं, म्हणून किरणने त्या ठिकाणी घर बांधलं. आणि आता आम्ही परत निघालो होतो. गाडी पार्किंग जिथे लावलेली होती तिकडे आम्हाला जायचं होतं. तर जाता असतानाच हा नजारा बघू शकता. हा जो मोर आहे त्या ठिकाणचा तो पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला. तर असं आमचं पुष्करचं आणि सावरिया शेठचं दर्शन झालं होतं. आणि मग आम्ही आता गाडीत जिकडे लावलेली होती तिकडे जात होतो. तर बघू शकता तुम्ही हा सर्व नजारा. आपला हा छोटासा ब्लॉग आहे. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. रामकृष्ण हरी, राधे राधे. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. राधे राधे.